शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते नमस्तुते। महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचा नरसिंह छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचा छावा धर्मवीर संभाजी राजा, छत्रपती शिवाजी महाराजांचे पिताश्री शहाजी राजे मासाहेब जिजाऊ यांना प्रथमतः माझा मानाचा मुद्रा। नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगे असा संदेश देणारे जगद्गुरु तुकोबाराया, आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञ तोषावे असं परमेश्वराकडे मागणं करणारा ज्ञानोबा माऊली, राजे आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं असं राजांना बिंदास्तपणे सांगणारा तानाजी मालुसरे, राजे लाख मेले ते चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे अशी विनवणी करणारे बाजी प्रभू, असा विनवणी करणारा शिवाकाशी, असं तळमळीने सांगणारा हिरोजी फरजत, इंग्रजांचं डोकं टिकणार आहे काय, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आणि तो मिळवणारच असा इंग्रजांना दंडावून सांगणारे लोकमान्य टिळक, भारतामध्ये स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे महात्मा ज्योतिराव फुले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मोलाचा संदेश देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जगी ज्ञानदीप लावू हा वसा घेणारे आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब गडाख। अरे असे किती नावं द्यायचे, या महाराष्ट्राच्या मातीने एक एक रत्न या भारताला अर्पण केले। अरे मुळात ही महाराष्ट्राची माती इतकी पवित्र आहे, या महाराष्ट्राची माती कुणा लेच्या पेचांना कधी जन्मालाच घालत नाही। ही महाराष्ट्राची माती इतकी पवित्र आहे की या महाराष्ट्राच्या मातीला अनेक थोर संतांची आणि पराक्रमी महापुरुषांची तितक्याच तोला मोलाच्या स्त्रियांची त्या ठिकाणी साथ लाभली। अरे या महाराष्ट्राच्या मातीत पवित्र करण्यासाठी अनेकांनी आपली हयात घालवली, अनेकांनी स्वतःचं जीवन त्या ठिकाणी संपवलं, तेव्हा कुठे ही माती एवढी पवित्र झाली। अरे ही माती अशी तशी पवित्र नाही, या मातीचा साधा एक ढेकूळ जरी घेतला आणि तो ढेकूळ पाण्यात टाकला तर त्या पाण्यावर तरंगणारा तवंग सुद्धा कुणाच्या तरी रक्ताचा असेल आणि त्या पाण्याच्या तळाशी बसलेला राळ, त्या बसलेली राळ ही सुद्धा कुणाच्या तरी हाडांची असेल, हे मात्र लक्षात ठेवा। त्यानंतर सह्याद्री म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राचा स्वाभिमान, ज्या सह्याद्रीने स्वराज्य घडताना पाहिलं, स्वराज्य उभे राहताना पाहिलं, तो सह्याद्री त्या ठिकाणी त्या सह्याद्रीच्या साक्षीने शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य उभं केलंय। स्वराज्य उभं करत असताना शिवाजी महाराजांना पावलोपावली या सह्याद्रीची मदत झाली। या सह्याद्रीची उंची अशी तशी नाही वाढली, या सह्याद्रीची उंची वाढवण्यासाठी कित्येकांनी स्वतःला गाडून घेतलं या सह्याद्रीच्या पायथ्याशी, तेव्हा कुठं हा सह्याद्री उभा राहिला। आणि एक लक्षात ठेवा, याच सह्याद्रीच्या कुशीत आणि याच सह्याद्रीच्या मुशीमध्ये संभाजी महाराज यांनी स्वराज्य वाढवलंय। आणि आपण किती त्या ठिकाणी भाग्यवान आहोत की अशा या महाराष्ट्रामध्ये, अशा या सह्याद्रीच्या कुशीमध्ये जन्माला आलोय। आज त्या ठिकाणी सर्व महाराष्ट्र फार मोठ्या दिमाखात शिवजयंती साजरी करतोय, पण आमच्या महाराष्ट्रातील मावळ्यांना कळत नाही शिवजयंती का साजरी करायची आणि शिवजयंती कशी साजरी करायची। प्रथमतः सांगतो का साजरी करायची। आम्हाला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घराघरात पोचवायचे म्हणून शिवजयंती साजरी करायची। आम्हाला तरुणांचं संघटन करायचंय, आम्हाला गावात एकोपा वाढवायचा आहे म्हणून शिवजयंती साजरी करायची। का करायची शिवजयंती साजरी? महाराष्ट्रात, भारतात स्त्रीवरील अन्याय अत्याचार वाढत चाललाय, या अन्याय अत्याचाराला काढण्यासाठी आम्हाला शिवजयंती साजरी करायची। पण शिवजयंती आम्ही साजरी करतो कशी? डीजेच्या तालावर नाचून मद्यधुंद होऊन। अरे कधीच त्या ठिकाणी नाचून माणसाला मोठं होता येत नाही, माणसाला मोठं व्हायचं असेल तर वाचून मोठं होता येत नाही, लक्षात ठेवा।
आणि जर तुम्हाला शिवाजी महाराजांचा विचार घराघरात पोचवायचा असेल तर तुम्हाला शिवचरित्र वाचावंच लागेल. शिवचरित्र वाचलं तर तुम्हाला कळेल की आदर्श मुलगा कसं व्हायचं ते. अरे या शिवाजी महाराजांनी आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रीचा दिवस केला. सारख्या घोड्यावर भाकरी खाल्ली तेव्हा कुठे स्वराज्य उभं राहिलं. आज आम्ही काय करतो आई बापाच्या स्वप्नासाठी? किती कष्ट घेतो अभ्यासाचे, किती तासांचा अभ्यास करतो? हा एकदा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा आणि मग तुम्हाला कळेल की शिवाजी महाराजांसारखी जिद्द आणि मेहनत आपल्यामध्ये जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत आपण इतिहास घडवू शकत नाही. इतिहास घडवायला मनगटात आणि मनामध्ये तेवढी ताकद लागते, त्याशिवाय इतिहास घडत नाही. शिवचरित्र वाचल्यावर कळेल एका मुलावरती आदर्श बापाचे आदर्श संस्कार काय असतात. अहो संभाजी महाराज, या संभाजी महाराजांचं वय वर्ष 2 असताना त्यांची आई वारली. परंतु माझ्या राजाने कधी संभाजी महाराजांना त्यांच्या आईची कमतरता कधी भासूच दिली नाही. माझ्या राजानं या संभाजी राजांना अतिशय चांगल्या प्रकारचं राजकारणाचं शिक्षण दिलं. राजाने नेहमीच पराक्रम गाजवायचा असतो म्हणून त्यांनी संभाजी महाराजांना आदर्श असं युद्धतंत्र शिकवलंय. कोणत्याही राजाची ओळख त्याचा पराक्रम आणि त्याच्या ज्ञानावर होत असते. या शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना 16 भाषांचं ज्ञान दिलंय, 16 भाषा शिकवल्या आणि राजांनी महाराजांच्या संभाजी महाराजांच्या मनामधली भीती लहान वयातच ठेचून टाकली होती. संभाजी महाराजांना छावा का म्हणतात? संभाजी महाराजांना छावा म्हणण्यामागे संभाजी महाराजांच्या जीवनामध्ये तुम्हाला महत्वाची 2 उदाहरणं देतो. अहो ज्या वेळेस औरंगजेबाच्या त्या ठिकाणी आग्र्याला शिवाजी महाराज कैदेत होते त्यावेळेस औरंगजेबाच्या त्या दरबारामध्ये संभाजी महाराज लहान होते, वय वर्ष 7. या 7 वर्षाच्या संभाजीला त्या औरंगजेबाच्या दरबारात मोकळं फिरण्याची मुभा होती. असंच एक दिवस संभाजी महाराज फिरता फिरता औरंगजेबाच्या समोर जातात आणि औरंगजेब त्या संभाजी महाराजांकडे बघतात आणि औरंगजेबाला आश्चर्य वाटतं. अरे अख्खा भारत, अख्खा हिंदुस्थान मला त्या ठिकाणी घाबरतोय. हा 7 वर्षाचा संभाजी माझ्या समोर न घाबरता कणखरपणे उभा आहे. त्यावेळेस औरंगजेब संभाजी महाराजांना विचारते होता क्यों रे संभाजी, तुम्हें हमारा डर नहीं लगता? त्यावेळेस संभाजी महाराजांचं उत्तर ऐकून औरंगजेबाच्या पायाखालची जमीन सरकली. काय उत्तर होतं? हमें किसी का डर नहीं लगता लेकिन हमारे वजह से सबको डर लगता है. अहो औरंगजेब जरा घाबरला. दुसरा प्रसंग, औरंगजेबाच्या दरबारात च्या बाजूला त्या ठिकाणी औरंगजेबाची तालीम होती. त्या तालीमीमध्ये औरंगजेबाचे पैलवान, एक से एक पैलवान अतिशय कसरत करून त्या ठिकाणी मेहनत करून त्यांनी आपला त्या ठिकाणी शरीर कमावलं होतं. सहज एक दिवस त्या ठिकाणी चुकून संभाजी महाराज त्या तालीमीमध्ये प्रवेश करतात आणि त्या पैलवानांकडे निरखून बघतात. पुन्हा त्यावेळेस औरंगजेब तिथे हजरत असतात. औरंगजेब विचारताय क्यों संभाजी, है कोई हिम्मत हमारे किसी पहलवान से लड़ने की? त्यावेळेस संभाजीने मोठ्या स्वाभिमानाने उत्तर दिलं, मेरी हिम्मत क्या देखते हो? है आपके पहलवानों में ऐसा कोई पहलवान जो मुझसे लड़ सके? अहो पहलवान सुद्धा त्याकडे जाणार वेळ. अशा प्रकारचे संस्कार त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मुलावरती केलेले पाहायला मिळतात. आणि आत्ताच त्या ठिकाणी मुलीने त्या ठिकाणी उदाहरण दिलं की परस्त्रीचा आदर कसा करावा. तर संभाजी महाराजांच्या संपूर्ण इतिहासात कुठल्याही स्त्रीवरती लांजाच्या पाटलाने केलेल्या स्त्रीचा अत्याचार जर सोडला तर इतिहासात परत कुठं नोंद नाही की स्वराज्याच्या प्रदेशात स्वराज्यामध्ये कुठल्याही स्त्रीवरती पुन्हा अत्याचार झाला. आज आम्ही त्या ठिकाणी स्त्रीवरचे अत्याचार बघतो. स्त्रीवरील अत्याचार कमी करण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न केले पाहिजे. त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं जर शिकायचं असेल तर शिवचरित्र वाचलं पाहिजे आणि ते शिकायचं म्हणजे व्यवस्थापन. या व्यवस्थापनाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? मॅनेजमेंट. ज्याला व्यवस्थापन जमलं, ज्याला मॅनेजमेंट जमलं
तो त्याच्या उद्योगात, त्याच्या व्यवसायात, त्याच्या क्षेत्रात 100% यशस्वी होतोच. मग या मॅनेजमेंट शब्दाचा त्या ठिकाणी स्पेलिंग काय कोणी सांगता येईल का? मॅनेजमेंट या मॅनेजमेंट शब्दाचं त्या ठिकाणी आपण स्पेलिंग जर पाहिलं तर त्या ठिकाणी MANAGMENT याला मॅनेजमेंट असं त्या ठिकाणी म्हणतात. या मॅनेजमेंट शब्दामधला शेवटचा टी जर काढला आपण तर मॅनेजमेंट राहतं. ज्यांना माणसांचं नियोजन जमलं, माणसाची पारख जमली, माणसाची जबाबदारी ओळखता आली तर तो निश्चितच कुठलाही मॅनेजमेंट व्यवस्थित करू शकतो. पण सगळ्यात महत्वाचं या मॅनेजमेंट मधला एन जर काढला तर सगळ्यात महत्वाचा जो शब्द शिल्लक राहतो तो म्हणजे मॅनेज मी. मला काय जमतं हे ज्याला ओळखता आलं तो आयुष्यात 100% यशस्वी होतोच. हे शिवाजी महाराजांकडे पाहिल्यानंतर कळतं. त्यानंतर की आज भाषणामध्ये एक मुलगी त्या ठिकाणी म्हणाली की राजे पुन्हा जन्माला या. पण मी म्हणतो राजे पुन्हा जन्माला यायच्या भानगडीत पडूच नका. असं का म्हणतो? कारण अहो राजे 350 वर्षापूर्वी तुम्ही स्वराज्य उभं केलंय. तुम्ही रात्रीचा दिवस करून रक्ताचं पाणी करून अख्खा महाराष्ट्र उभा केलाय. पण राजे आज तुमच्या महाराष्ट्राची काय अवस्था आहे? चला ना राजे तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतोय. राजे आज कंटाळा करून चालणार नाही आणि माझ्याशिवाय तुमच्याशी खरं कोणी बोलणार नाही. म्हणूनच तुमचा गाईड व्हायची संधी मी कशाला उठवतोय? शिवाजी राजे चला ना तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतोय. आज शिवाजी घडवायचा असेल तर घराघरात जिजाऊ बसली पाहिजे. आज शिवाजी घडवायचा असेल तर घराघरात जिजाऊ बसली पाहिजे आणि शहाजीच्या मनातही ती आज ठसली पाहिजे. पण आता मात्र तसं होताना दिसत नाही. शिवचरित्र ऐकायला गोड लागतं पण पश्चिमी मात्र कळत नाही. कोकण मराठी वाला आमचा स्वतःलाच फसवतोय. चला ना शिवाजी राजे तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतोय. सांगा राजे सुरुवात कुठून करायची? शिवनेरी पासून की रायगडापासून? सांगा राजे सुरुवात कुठून करायची? शिवनेरी पासून की रायगडापासून? आपापसात लढू नका. तेव्हाही कळलं नाही आणि आताही कळत नाही. मागतात पण मागे कुणी हाकत नाही. म्हातारीच्या मनाने काय कसा सोपवलाय. चला ना राजे तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतोय. चला ना राजे तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतोय. अरे ज्याच्यासाठी जीवाची बाजी लावावी तोच खिंडीत गाठतोय. अरे ज्याच्यासाठी जीवाची बाजी लावावी तोच खिंडीत गाठतोय. लांजाचा पाठीत तर फुटाफुटावर भेटतोय. आधी लगीन कोंडाण्याचं म्हणायचं आता तानाजीमध्ये हिंमत राहिली नाही आणि बाप दाद्याच्या पराक्रमाची रायबालाही किंमत राहिली नाही. इतिहास राहिला नाही. जो तो आपल्या सोयीनुसार दाखवतोय. शिवाजी राजे चला ना तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतोय. तो बघा त्याचा प्रदेश ज्याचा त्याचा बागे किल्ला आहे. अष्टप्रधान मंडळाचा कायदेशीर सल्ला आहे. जसा ज्याचा त्याचा झेंडा आहे तसा त्याचा त्याचा झेंडा आहे. तशी ज्याची त्याची मुद्रा आहे. आज सुखी माणूस तोच ज्याच्या अंगात खादीचा सदरा आहे. डोक्यावरून पाणी चाललंय. जो तो आपल्या सोयीनुसार झुकवतोय. चला ना शिवाजी राजे तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतोय. चला ना शिवाजी राजे तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतोय. राजे पुरंदरच्या दहाची परंपरा आमच्याकडे जोरात पाळली जाते. राजे पुरंदरच्या दहाची परंपरा आमच्याकडे आजही जोरात पाळली जाते. परस्परांचा फायदा असेल तर राजकीय लढाई सुद्धा टाळली जाते. एकदा राजकीय मांडवली झाली की 5 वर्षापुरतं तरी वागतंय. पोटचा संभाजी जामीन ठेवायला शिवाजीचं काही लागतंय. आज दुसऱ्याच्या जात्या घरासमोर आम्ही आमचे कपडे वाळवतोय. शिवाजी राजे चला ना तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतोय. राजे शेतकऱ्याचा प्रश्न असा जसा वेड्यामध्ये पणाळ आहे. 12 महिने 13 ठिकाण त्याच्या घरामध्ये उजाळ आहे. राजे चुकूनही बघू नका शेतकऱ्याची अवस्था कशी आहे. विषयासाठी पैसे काही म्हणून घरात का काढायला भाषी आहेत तरी पण सरकार विचारतंय हप्ते का थकवतोय. शिवाजी राजे चला ना तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतोय. राजे आता आम्हाला मावळे समजू नका. आता इथे सगळेच मावळे. तुम्हाला केलं देव आणि तुमची तिथं देवळ आहेत. तुम्हाला केलं देव आणि तुमची तिथं देवळ आहेत. लाज वाटते म्हणून सांगतो पदरचं काही रेटत नाही. अरे या महाराष्ट्रात 3-3दा शिवजयंती साजरी होतेच कशी माझ्या बंडखोर मनाला पटत नाही.
लोकशाहीचा आम्ही पाहिजे तुमच्या शिष्यासमोर माथा टेकवतोय। चला ना शिवाजी राजे तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतोय, चला ना शिवाजी राजे तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतोय। जय जिजाऊ जय शिवराय। धन्यवाद। फक्त तुमची काळजी करून